1000 रुपये कॅश प्राइज होता. आणि रमेश डांगरे आपण देखील या आणि सुजल जमदरे आपण देखील यायचं आहे. यस मॅच स्टार्ट होते. सामन्याला सुरुवात. किती बॉल झाले. चला स्कोररच्या भूमिकेत यायचं आहे. स्कोरिंग कर. निखिल शेंडे स्कोरिंग साठी या. तीन चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि एक धाव धावफलकावरती. यस तुषार आपण याच्या स्कोरिंग साठी. बी गटातील सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूला तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये सद्गुरू स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला शिवकृपा 11 हा संघ तुम्हाला पार मिळेल. शिवकृपा 11 म्हटलं तर जयवंतची भगत आणि सुनीलची भगत त्यांनी बांधलेला हा संघ तुम्हाला पार मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला सद्गुरू स्पोर्ट्स चंद्रकांतची मात्रे यांनी बांधलेला हा संघ तुम्हाला पार मिळतो. षटक क्रमांक पहिलं संपन्न. सहा बॉलचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त एक धाव. भालेराव यांचा देखील शुभभाग बांधणारे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक दुसरं गोरंदाज सज्ज होतोय. गोरंदाजी मार्गवरती गोरंदाज दिनेश वाघला तुम्ही पाहताय. एक स्टायलिश खेळाडू टीम गावदुबी खरबई संघाचा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. आज मात्र मद्रास मध्ये शिवकृपा 11 या संघाच्या माध्यमातून तो तुम्हाला खेळताना दिसेल. गौरव म्हात्रे सारख्या खेळाडूला अक्षरशः बांधून ठेवलं. मी म्हणेन षटक क्रमांक पहिला हाताळलं गोरंदाज सोन्यानं आणि सोन्यासारखी त्यांनी गोलंदाजी केली. तब्बल फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. विजय मुकणे आणि त्याच्या साथीनं गौरव म्हात्रे ही जोडी तुम्ही पाहिली. गौरव म्हात्रेचा जेल पहिल्या बॉलवरती इथे ड्रॉप केलाय. याची किंमत तुम्हाला बोचावी लागेल. गौरव म्हात्रे एक लेजंड, एक चांगला खेळाडू. आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल चाला डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. वन साइड हिरो गौरव म्हात्रेला तुम्ही पाहताय. खरं तर पहिल्या बॉलवरती त्याचा जेल ड्रॉप झालाय. एक लेदर खेळाडू गौरव म्हात्रेला तुम्ही पाहता आणि आता त्याच्या बाटमधून हा चौकार आलाय. गोरंदाज दिनेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला की काय. खेळाडू जज करतोय आणि कॅच ड्रॉप. मैदानावरती चाललाय तरी काय. कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर विजय मुकणे धाव घेण्याचा प्रयत्न होता. तो देखील बाल बचावला गेला आणि ते धाव मिळणार. या दोन जेल सध्याच्या घडीला ड्रॉप झाले. मी म्हणेन खेळाडू गौरव म्हात्रेला आता जीवनदार मिळत आहे. मिळाला संधीचा सोनं तो करेल का हे देखील पाहावं लागेल. दिनेश वाघ वाघाप्रमाणे आता गोलंदाजी खेळत असताना आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न. सममरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्टाच्या लगत बॉल मात्र टप्पा पडला. भरदा वेगर निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न. गौरव म्हात्रे सारखा फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती.
चैतन्य बालेराव आपणास विनंती आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत. या बळ्याला मात्र गोल गिरकी घेतली. चेंडू मात्र पायावरती अद्दळला जरूर परंतु विस्तीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. 5 षटक जर गौरव मात्र नक्कीच खेळपट्टीवरती टिकला ना तर दाबांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु अद्याप त्याला सुरू सापडला नाहीये. ही जमेची बाजू आहे टीम सद्गुरू स्पोर्ट्स संघासाठी. कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय जवळजवळ चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 4 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला चौकार जरूर आला. त्यानंतर सलग 3 बॉल गौरव मात्र उभं ठेवले दिनेश वाघनं. हा ट्रॅकर होता कसा सोडेल गौरव मात्रे. त्याच्या बॅट मध्ये बॉल चाललाय डी बॅकवर्ड पॉइंट मार्क लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती सीमा पार येतोय चौकार. धावफलकावरती तुम्ही पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा 2 चौकार आल्या आणि पहिल्या षटकाला 1 धाव होती. या वेळेला तुम्ही पाहताय यस पंच सांगतील यावरती धाबा किती असतील. पंच किती धाबा असतील. यस डेड बॉल. कारण खेळपट्टी सोडून गौरव पुढे आला होता परंतु खेळाडू विजय मुकणे स्किड झाले. खरं तर हे वातावरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. हे क्लिप व्हायरल होईल यात शंकाच नाही. प्रणव जमदारीसाठी प्रत्येक कॅचसाठी रोहित इरबाळे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. या बळाला देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना टप्पा पडला. बॉल मात्र स्विंग बत निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आज गौरव मात्रेचा बल्ला शांत आहे. झेल 2 वेळा ड्रॉप झाली आहे परंतु तरी देखील मैदानाच्या धाबांचा वेग आपण जर पाहिला तर पूर्णपणे खालावलेला दिसतोय. टीमची टोटल धावसंख्या षटक क्रमांक दुसरा संपन्न आणि आतापर्यंत 9 धाबा. क्रमांक दुसरा संपन्न झालाय. 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धाबा. विजय मुकणेला तुम्ही पाहताय. रोहिदास मुकणे यांचे ते चिरंजीव आहेत. पहिला बॉल निर्धाव. नॉट बॉल. या बळीला देखील पुन्हा एकदा संपर्क होता बॅट अँड बॉलचा. यस परंतु बाद
बाद झालेत आणि नवीन खेळाडू मध्ये अमोल जमदरे आता दाखल होतात. चांगला फटका ऑन साइडला घेतला, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू एक सिंगल. धाबांचा आलेख पूर्णपणे थांबला होता. 2 षटकांच्या अंती आपण पाहिलं खरं तर फक्त आणि फक्त 9 धाबा होत्या, परंतु आता येस डबल डिजिट मध्ये टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज सोन्या आतापर्यंत सोन्याप्रमाणे कामगिरी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी सोन्याची आपण पाहिली. आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांनी मदरशामध्ये खेळलाय, परंतु दुसऱ्या बाजूला गौरव मात्र शांत आहे. ही जमेची बाजू असेल टीम शिवकृपा संघासाठी. शिवकृपा विपक्ष सद्गुरू स्पोर्ट्स अशी मॅच. हा प्रकार होता, फेकून दिला डीप स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव मात्रेच्या बॅटमधून येतो तडाखा षटकार. गौरव मात्र शांत होता, परंतु खेळाडू कक्षामध्ये देखील जणू काही सावट आपण पाहिलं होतं, परंतु आता चांगली बॅटिंग करत असताना हा षटकार आलाय. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती आतापर्यंत 16 धाबा टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. गोलंदाज सोन्यावरती आक्रमण चढवलाय. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. दूरच दूर लांब पल्ल्याचा हा मोठा फटका षटकार. आयोजन कमिटीला आता चेंडू कमी पडतील, कारण गौरव मात्रेचा बल्ला बोलतोय आणि त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेत. धावसंख्या आता भरपूर वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत धावफलकावरती 22 धाबा जोडल्या जातील. भरपूर चांगली कामगिरी आता तुम्हाला पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. दूरच दूर आणि गोलंदाजाला आता लागले हुरूर. अजून एक चांगला फटका, 3rd इन रो. बहुत साला विषेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघ ज्यावेळेस 2 पावले मागे येतो ना, तो तेव्हा घाबरलेला नसतो, तर त्याची तयारी झालेली असते उंच झेप घेण्याची. आणि आता हा जखमी वाघ बांधेदारपणे धाडत असताना, कारण पहिल्या बॉलवरती गौरव मात्र झेल निसटला, परंतु आता त्याची किंमत बांधेदारपणे तुम्हाला मोजावी लागते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा 3रा षटकार. कंटेट 28 धावा. वेळ खर्च करू नका, लगेच आपण मैदानाच्या बाहेर या. शहबाज
गौरव मात्रेच्या बॅटमधून 3 बॉलवरती 3 सिक्सर आले आणि आमचे आकाजी दिलीप जमदारे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आता गौरव मात्रेला देण्यात येईल. विनोदजी जमदारे साहेब यांचं इथे मात्र पुन्हा एकदा शुभागमन आहे. मनपूर्वक स्वागत. अजून एक चांगला फटका स्लॉक स्लिप गेंद आई स्लॉट में उससे पार किया पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकारानं इथे मात्र अर्धशतक झळकावले गौरव मात्रेनं. एकदा बॅट वरती करायचे गौरव मात्रे का बॅटिंग केल्या मैदानाच्या आतमध्ये. हा षटकार इथे त्यांनी मारला आणि आता या षटकाराच्या साथीने अर्धशतक त्यांनी कंप्लीट केलं आणि या स्पर्धेतील पहिली 50 तो कंप्लीट करत असताना यस देवदासजी भगत साहेब त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आता गौरव चंद्रकांत मात्रे यांच्यासाठी देण्यात येईल. धावसंख्या टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 61 धाबा. या बळ्याला देखील पॅटर्न पाडच्या मधला बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. खरं तर तोफांचा आवाज आज पूर्ण खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. सूरज मात्रेला तुम्ही पाहता प्रत्येक बॉलवरती नक्कीच ते समीकरण सांगत असताना या बळ्याला देखील लाईन चेक केली आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाते. धाव संख्या 62. विष्णू शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन होतोय. मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या बळ्याला देखील हा देखील जाईल फान लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खांद्यावरती मोठी खापर असणार कारण पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप केली आणि आता मधाच्या पदे गौरव म्हात्रे नाबाचं वादळ घोंगावतोय. बॅटच्या टोंडा चेंडू स्पर्श झाला टक्सा स्वीट जाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केली मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर. षटकार तर 10 धावा होत्या परंतु आता धावसंख्या 72 धाबा टीमची टोटल धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. या वेळेला यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. जरी तुम्हाला चौकार षटकार मारलेत परंतु मी देखील कमी नाहीये हे सांगितलं शेवटच्या बॉलवरती अभयनं आणि फलंदाज गौरव म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. येस गौरव मात्रेनं अर्धशतक झळकावलं त्यासाठी देवदासजी भगत यांच्याकडनं 1000 रुपये आणि अभयनं इथे मात्र गौरव मात्रेची दांडी उडवली आहे त्यासाठी सूरजजी मात्रे यांच्याकडे 200 आणि देवदासजी भगत साहेब यांच्याकडे 200 असं 400 रुपयाचं कॅश प्राइज आता अभयला देखील देण्यात येईल. दिनेश वाघने जर अर्धशतक झळकावलं तर देवदासजी भगत साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. नेक्स्ट मॅच क्रिशा 11 विपक्ष प्रियांशी 11 या दोन टीमच्या दरम्यान मॅच असणारा. वरील ते टीम क्रिशा 11 ची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा. केपी
बंधू राऊत साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. टॉस आपण करू. बंधू राऊत साहेबांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला क्रिशा 11 तर दुसऱ्या बाजूला प्रियांशी 11. भाऊ तुला जोड प्रियांशी आहे ना, तुला जोड. चला क्रिशा 11 विपक्ष प्रियांशी 11 या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूयात. प्रियांशी 11 टीमचे कॅप्टन निखिल शेंडे आपण यायचा. चला आपण या. निखिल शेंडेच्या चेहऱ्यावरची नक्कीच थोडीशी नाराजी आपल्याला सर्व काही सांगून जाते आणि भाऊनी देखील सांगितले आता भरपूर तावात असेल कारण पहिला सामना गमावला. बंधू राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस, छापाचा कॉल आणि आलाय आता काटा. टॉस इथे जिंकलाय देवदासजी भगत यांनी आपला निर्णय कळवायचा. फिल्डिंग देवदास भाऊ खरं तर क्रिकेटमधून तुम्ही गावदेवी क्रिकेट संघ खरबळीमधून निवृत्त झालात परंतु आज पुन्हा एकदा KPLच्या माध्यमातून तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. काय सांगाल ही स्पर्धा खेळण्यासाठी किती आनंद असतो तुम्हाला, किती उत्कंठा असते, काय सांगाल? इथे माझी एकट्याचीच उत्कंठा नसते तर पूर्ण गावातील जेवढे खेळाडू आहेत जे जुने असतील नवीन खेळाडू असतील सर्वांना इथे खेळण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यासाठी आम्ही गावातील सर्व मुलांसाठी ही स्पर्धा इथे आयोजित करत असतो. नक्की त्यामुळे नवीन नवीन मुले व आमचे जे सिनियर खेळाडू आहेत त्यांचा देखील खेळ इथे सर्व गावाला पाहायला मिळतो व सर्व गाव एक होऊन या ठिकाणी या मंचावर येतो. तो एक खूप आनंदाचा क्षण असतो. किती मेहनत घेता ही स्पर्धा भरवण्यासाठी? चौफेर बाजूला मैदानाचा सुसज्जपणा तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर तुम्ही असाल, तदनंतर सर्व ग्रामस्थ मंडळ खरवे असेल आणि ही स्पर्धा भरवण्यामागचा हेतू? ही स्पर्धा भरवण्यासाठी या जे मुलं आहेत त्यांची खूप मेहनत असते. मी फक्त निमित्त आहे कारण ते खरी मेहनत त्यांची असते. तुम्हाला तर माहिती आहे जो हार्डवर्क असतो तो ग्राउंड लेवलला जे काम करायचं असतं ती मुलं खूप ग्राउंड लेवलला खूप रात्रभर जागून वगैरे खरंच ते खूप मेहनतीने व असे काय बोलतो त्याला खूप मेहनत त्यांची असते व प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत असतात. खरं तर तुम्ही तर निवृत्त झालात ग्रामीण गटातून परंतु हे जे नवीन नवीन खेळाडू यंगस्टर आहेत ज्यांना तुम्ही सातत्याने पारितोषिकाचा वर्षाव करत असतात, मला तर मार्क्ससाठी असेल, चांगला क्रिकेट खेळत असेल, आज देखील तुम्ही प्रचंड पारितोषिकाचा वर्षाव केलाय परंतु या नवीन यंगस्टर खेळाडूंना संदेश काय द्याल, एक मेसेज तुमच्या माध्यमातून काय द्याल? मी तर एकच सांगेन सगळ्यांना की त्यांनी आपला जास्तीत जास्त खेळ इम्प्रूव्ह करा, की सगळ्यांना दाखवून द्या की आम्ही 11 मध्ये का खेळतो. असं नको व्हायला. आपण इतर देखील खेळाडू प्रॅक्टिस करत असतात त्यांना देखील संधी भेटली पाहिजे. कुठेतरी आपण जर कुठे कमी पडत असेल तर स्वतःहून बोला का नाही माझा गेम आता इथे चालत नाही, संघात जागा नाही, या खेळाडूला संधी दिली पाहिजे. हे खेळाडूंनी असं स्वतःहून पाहिजे. नक्कीच नवीन नवीन खेळाडू पण सुद्धा खूप चांगली प्रॅक्टिस करत असतात, त्यांच्या अंगात देखील चांगला खेळ असतो, त्यांना देखील संधी दिली गेली पाहिजे व नक्कीच चेंजेस होऊन नवीन नवीन प्लेयरांना पुढे येण्याची संधी भेटली पाहिजे. थँक्यू सो मच. शेवटी देवदासजी भगत त्यांच्यासोबत आपण यास्तकी टॉस तुम्ही गमलाय निखिल, बॅटिंग तुम्हाला आता करायची आहे कारण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय आणि जाऊया लगेच बॅचच्या दिशेने मायक्रोफोनवरती जोडले जातील श्रपंची दुमाळे. धन्यवाद. थँक्यू. जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो एक बिग फाईट मॅच, दिनेश आणि सोन्या अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत लवकर परतला, प्रशांत शून्यचा चष्मा घालून माघारी परतलाय. या वेळेला हा बॉल ऑन साईडला खेळलाय सोन्याच्या बॅट मधून. पाहावा लागेल धावा किती मिळत आहेत आणि तब्बल धावा मिळतील या दोन
2 धावा जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि 2 धावेच्या साथीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 3 आकड्यावरती. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दोन धावा आल्यात. यावेळेला हा देखील बॉल ऑफ साइडला खेळायचा होता. आडव्या बाटनं फटका खेळायचा होता. प्रयत्न फसलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना तब्बल शिवकृपा इलेव्हन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 3 आकड्यावरती. अगदी सद्गुरू स्पोर्ट्सचा जर विचार करायला गेला तर सद्गुरू स्पोर्ट्सची धावसंख्या होती पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 आणि दुसऱ्या षटकामध्ये कोणीतरी कमबॅक केलं 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये टोटल. आणि शिवकृपा जर विचार करायला गेला तर शिवकृपाचा पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात. एका गाड्याच्या नुकसानात तब्बल 3 आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना सद्गुरू स्पोर्ट्सने तब्बल 73 धावा कुठल्या झाले 74 धावांचं माफक लक्ष उभं केलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचंय ते म्हणजे शिवकृपा या संघाला. एका बाजूला दिनेश वाघ आणि त्याला फाईट करत दुसऱ्या बाजूला गौरव म्हात्रे. हे 2 विस्फोटक खेळाडू सर्व गुण संपन्न हे खेळाडू खऱ्या अर्थानं आज एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना स्ट्राईक एंडला दिनेश वाघ खरवई गावचा मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातं. स्टायलिश प्लेअर आहे दिनेश. आता मात्र खऱ्या अर्थानं दिनेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी खऱ्या अर्थानं पार पाडावी लागेल कारण की लक्ष मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग देखील मोठ्या धावांनीच करायचा आहे टीम शिवकृपाच्या या 2 फलंदाजांना. तिसऱ्या क्रमांकावरती सोन्याला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज यश भगत दुसऱ्या षटकामध्ये 5 रन केलाय. संघाचा संघ नायक आहे गेम चेंजर मास्टर माइंड प्लेयर गौरव म्हात्रे. इष्टांच्या पाठीमागे आपण पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून या सामन्याची संपूर्ण सूत्र चालवत असताना गौरव म्हात्रेला गोलंदाजी मार्फत गोलंदाज यश दीपाली पार्क एंड कडून निघालाय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि स्ट्राईक एंडला खरवाई गावचा मिस्टर 360 स्टायलिश प्लेअर इन खरवाई दिनेश वाघ. पहिला बॉल फेस करतोय यशचा. पहिला बॉल आणि पहिला बॉल ऑफ साइडला फेकून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉलने गाठली सीमारेषा आणि फलंदाज दिनेश वाघने केला यशचं स्वागत चौकाराने. स्वाग से करेंगे सबका स्वागत आणि चौकाराने स्वागत केलं यशचं. यस डीजे चौकारांना स्वागत केलं आहे चौकारांना. या दरम्यान पुन्हा एकदा गारपीटच्या साईना फटका हलक्या हाताने खेळलाय. सॉफ्ट हँड फटका खेळून काढला दिनेश वाघनं. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 5 रन केले यश भगतला. यश भगत साठी देखील पारितोषिक आले. प्रत्येक विकेट साठी देवीदासजी भगत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा रक्कम कॅश प्राइज आलाय. चालते फिरते एटीएम सातत्याने खरवई गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच खरवईकरांची दैदिप्यमान स्पर्धा. या वेळेला हा बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न होता गोलंदाज यश याचा पण पंचांचा डिसिजन आलाय. यस दॅट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव नक्कीच स्कोर कार्ड मध्ये जॉईंट होईल आणि अतिरिक्त धावेच्या साथीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते तब्बल 9 आकड्यावरती. 9 धावा जोडल्या गेल्यात. तिसरा बॉल यावेळेला अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आणि आता मात्र व्हाईट बॉलचा कमबॅक कुठेतरी या डॉट बॉल मध्ये करत असताना प्रत्युत्तर दिले व्हाईट बॉलचं गोलंदाज यशने. एका बाजूला हिरवा रंग दुसऱ्या बाजूला भगवा रंग. खूप चांगली दर्जेदार ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर आमचे देवीदास भाऊ भगत यांनी देखील उल्लेख करून दाखवलाय हरियालीचे प्रतीक अर्थातच बॅटिंग करत असताना शिवकृपा टीम आपण पाहतोय आणि एका बाजूला त्यागाचा प्रतीक अर्थातच भगव्याची मान अभिमान स्वाभिमान वाढवणारा
हे भगवा रंग क्षेत्ररक्षण करत असताना अर्थातच सद्गुरू स्पोर्ट्स या टीमला आपण पाहतोय. या वेळेला गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. या वेळेला बॉल विषयमध्ये फटका खेळायचा होता. वाईडिश लॉंग ऑफला शहबाज चेंडूच्या खाली आहे. कोणती चुकी होणार नाही. टीपला शहबाजने जाईल. सम्राट फलंदाज सोन्याचा खेळ. धक्का क्रमांक लागत असताना 2 टीम शिवकृपा या संघाला फलंदाज बा आम्ही आधीच उल्लेख केला होता. अगदी या हिंदू धर्माची शान अभिमान स्वाभिमान वाढवणारा हा भगवा रंग आता मात्र खऱ्या अर्थानं हा भगवा रंग हिरव्या रंगावरती भारी पडलाय. विकेटचा पतन झालाय. सोन्या खऱ्या अर्थानं माघारी परतलाय आणि सोन्याची जागा भरून काढण्यासाठी 4थ्या क्रमांकामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंगेशला आपण पाहतोय. मंगेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. तब्बल 74 धावांचं मोठं मापक लक्ष. त्या लक्षाचा पाठलाग करायचा शिवकृपा या संघाला. या वेळेला आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा होता मंगेशला. डॉट बॉलच्या सांगतेनंतर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शिवकृपा या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 आकड्यावरती. अगदी सद्गुरू स्पोर्ट्सचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये होत्या सद्गुरू स्पोर्ट्सच्या 1 धाव. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा. अगदी 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 11 धावा होत्या सद्गुरू स्पोर्ट्स या टीमच्या. आणि शिवकृपा टीमचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा आणि या दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 6 धावा. यस, कोणती टीम मीटिंग घ्यायची नाही. टीम सद्गुरू स्पोर्ट्स आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. जाऊयात माच्या दिशेने. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर निघालाय. हायवे एंड करून गौरव मात्रे. पहिला बॉल आणि पहिला बॉल चालाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना गौरव मात्रेचं केले चौकाराने स्वागत. चौकार. संघाची टोटल जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये तब्बल 13 या आकड्यावरती. हा बॉल 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा हलक्या हातांना विषय मध्ये फटका खेळला ऑन साइडला अलंग नगरपंचायत साग्यांना वाईडिश लॉंगॉनला गोपाल होते त्या ठिकाणी. गोपाल कडून ऍक्युरेट थ्रो फेकी आणि कलेक्शन देखील तितक्याच सुरेख प्रकारचा आणि फलंदाजाला धावबादच्या सुरुवात परतावा लागेल. मंगेशच्या खेळीचा झालाय अंत. फलंदाज बाद. संपूर्ण महाराष्ट्राचा अखंड हिंदुत्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांचं सुमधुर संगीत आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचा देखील करूयात कौतुक आणि ऑन साइडला फटका फेकून दिलाय फलंदाज दिनेश वाघच्या बॅट मधून. आता मात्र दिनेशची बॅट तळपली आहे. बॉलला पाठवून दिलाय सरळ वाईडिश लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
टीमचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण अगदी व्यासपीठाच्या राईट साईडला यायचंय. क्रिश 11 या टीमचे सर्व खेळाडू यांना विनंती असेल की उजव्या बाजूला सर्व खेळाडूंनी यायचंय आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकाराला षटकारच्या नंतर धाव फलक जाऊन पोहोचलं 20 अंकावरती आणि षटकाराच्या नंतर ही सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीने देखील स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते तब्बल 21. शुभांक या दरम्यान धावसंख्येमध्ये लागला गेलाय. निखिल ऑन स्ट्राईक. निखिलचा फटका ऑफ साईडला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षणामध्ये मोठी दारी आहे आणि बॉल चाललाय सरळ. गॅप शॉट सिलेक्शन, सिलिंग शॉट, टॅकिंग गॅप. बॉल गोस टू बाउंड्री लाईन क्रॉस. रन्स मिळतील 4. फलंदाज निखिलच्या बॅट मधून आलाय चौकार. फलक जाऊन पोहोचेल 25. निखिलच्या बॅट मधून एक चौकार आलाय. पुढे सस्ताना फटका खेळला. अगदी फुटवरचा वापर करत असताना सिंगल मिळालाय. दुसऱ्या धावेचा मानस मैदानामध्ये नकार दिलाय. दिनेश वागणे सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या साथीनं 26 धावा. 26 रन लॉस ऑफ 3 विकेट ऑन दी स्कोर कार्ड. या षटकाचा जर विचार करायला गेला तर हे षटक संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 26 धावा जोडल्या गेल्यात. ड्रिंक्स ट्रॉली बारा बॉल आणि गरज असेल ती तब्बल 48 धावांची. अगदी 24.00 रिक्वायरमेंट बॅटिंग करायची टीम शिवकृपा या संघाला. शिवकृपा 11 या टीमला आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय. खरवाई टीमचा लेजंड प्लेयर सर्व गुण संपन्न अमोल जमदरेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दीपाली पार्क एंड करून 4थं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दिल 4थं षटक हाताळतोय गोलंदाज अमोल जमदरे. 12 बॉल आणि तब्बल गरज आहे ती 48 धावांची. 24.00 रिक्वायरमेंट बॅटिंग करायची. 74 धावांचं माफक लक्ष्य. या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये चालू असलेली दिग्गज मॅच आणि ही भव्य दिव्य दर्जेदार आणि नामांकित क्रीडा स्पर्धा करवाई प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य 3रा पर्व. या वेळेला पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये यश होते. यशला बीट करून बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. बॉल 48 धावांची आवश्यकता असताना ठोकला पहिल्या बॉलवरती चौकार आणि आता हा समीकरण आलाय 11 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. पुढे ससाना फटका खेळला. डान्सिंग डाऊन ट्रॅक सिंगल जरूर मिळेल. बॉलर बॅक ड्राइव्ह. एका दुसऱ्या धावेने काही होणार नाहीये. षटकार चौकारांची भाषा नक्कीच बोलावी लागेल. टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. दिनेश वाघ आणि निखिल या 2 फलंदाजांना
सिंगल आली, सिंगल स्ट्राईक देखील रोटेट झालं. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय दिनेश वाघ. दिनेशचा जर विचार करायला गेला तर दिनेशच्या बॅटमधून तब्बल 2 चौकार 1 षटकार आले आहेत. दिनेश देखील टच मध्ये आहे. या वेळेला हा बॉल उडवलाय पाहावं लागेल लँड कुठे होतोय आणि लँड झालाय तो सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दिनेश वाघच्या बॅटमधून हा तब्बल 2रा षटकार. संघाची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 37 आकड्यावरती. पाटी साबण या दरम्यान हा देखील लो फुटबॉल बॉल होता. ऑन साइडला खेळायचा होता. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये पुन्हा एकदा यश टाईनात आहेत. थोडेसे फंबल झाले. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 धावा एकवटण्यापासून रोखू शकत नाहीयेत आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या साथीने 39 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. आता समीकरण आलंय येणारे 8 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 35 धाव्यांची. 8 चेंडू 35 धावा. 13 बॉल आल्या. 4 बॉल मध्ये 13 धावा आल्यात. या वेळेला हा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केला आणि सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल आलाय चौकार. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती षटकार. चौथ्या बॉलवरती 2 धावा आणि आता मात्र कुठेतरी कंबा करताना दिसतोय गोलंदाज अमोल जमदारे. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल स्टील 1-2. या वेळेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक लागत असताना 4. दिनेश नावाचा वादळ घोंगावत होता. त्या वादळाला शांत केलं गोलंदाज अमोल जमदारेने आणि फलंदाज आलाय बाद. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 39 आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 35 धाव्यांची. पहिला बॉल विकेट करायचा होता. शॉट फाईन लेगला झेल झालाय. ड्रॉप आणि धावा मिळतील या 2. सिंगल डबलने काही होणार नाहीये. 5 बॉल आणि 33 धाव्यांची आवश्यकता. निखिल स्ट्राईक एंडला. निखिलचा जर विचार करायला गेला तर निखिलच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत. 5 बॉल 33. या वेळेला फटका केला एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत वाईट लॉंग ऑफ मधून शाहबाज येत आहेत चेंडूवरती आणि तब्बल धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. निखिलच्या देखील खेळीचा झालाय अंत. धक्का क्रमांक लागत असताना 5. निखिल बाक आउट. सांगोडीचे 4 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंड अभय जमदारे. या वेळेला आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन करायचा होता. 4 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता असताना मिळते सिंगल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 43 अर्थात 43 धावेवरती. 31 धाव्यांची अजूनही आवश्यकता. मुरलीसाठी हा बॉल. यस
गतीमध्ये नियंत्रण होतं, पण लाईन आणि लेंथ मध्ये नियंत्रण नव्हतं. गोलंदाज आपण पाहतोय या तानाजीला. या संपा सिग्नल, दॅट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव स्कोर करण्यामध्ये जॉईन होईल. 2 बॉल 31. यावेळेला शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल ही मॅच जिंकायसाठी सद्गुरू स्पोर्ट्सला. 1 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. 1 बॉल 30. यावेळेला सामना जिंकलाय टीम सद्गुरू स्पोर्ट्सने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. वेल